फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाली आहे आणि लाडक्या बहिणीसाठी 3 मोठ्या खुशखबर आहेत। 8वा हप्ता तर मिळणारच आहे, पण त्याच सोबत एका योजनेअंतर्गत तब्बल 9,000 आणि दुसऱ्या योजनेअंतर्गत तब्बल 1 लाख रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी ही मोठी घोषणा आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांना प्रेमाने लाडके भाऊ असे म्हणतात, त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की 8वा हप्ता त्वरित खात्यात जमा केले जाईल। तसेच ज्या महिलांकडे रेशन कार्ड आहे त्यांना वर्षभरात 9,000 रुपये मिळतील। याशिवाय ज्या महिलांना मुलगी आहे त्या मुलींच्या भविष्यासाठी 1 लाख रुपये देण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर आणि शिक्षणाच्या विविध टप्प्यावर सरकार आर्थिक मदत करणार आहे। जन्मानंतर 5,000 रुपये, प्रवेश पहिलीमध्ये घेतल्यानंतर 5,000 रुपये, 6वीला गेल्यावर 7,000 रुपये, 11वीला गेल्यावर 7,000 रुपये आणि 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 75,000 रुपये। रेशन कार्ड असलेल्या महिलांसाठी 9,000 रुपये मिळणार। हे कसे मिळणार याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया। रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 1,800 रुपये मिळतील, म्हणजेच एका वर्षाला 9,000 रुपये मिळणार आहेत। हा लाभ पांढऱ्या, पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना मिळेल। पैसे खात्यात कसे येणार याबद्दलची माहिती आपल्याला कशी कळेल? अर्ज सर्वप्रथम आपल्याला तपासून घ्यायचं आहे। तुमचा अर्ज मंजूर आहे किंवा नाही याची खात्री सर्वप्रथम करून घ्यायची आहे। आधार लिंकिंग करणं गरजेचं आहे। तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक आहे किंवा नाही हे सर्वप्रथम तपासून घ्या। बँक खाते ॲक्टिव्ह ठेवा, खात्यात काही रक्कम कायम ठेवा, म्हणजेच मिनिमम बॅलन्सने हप्ता तुमचा अडकणार नाही। बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खात्याचा बॅलन्स चेक करत राहा। जानेवारी हप्ता मिळाला नसेल तर काय करायला पाहिजे? ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्यांनी आपल्या बँकेत जाऊन खाते अपडेट करून घ्या आणि आधार लिंक अपडेट करणे गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेचा येणारा जो हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत येऊ शकतो। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।